नमस्कार, स्वाद सुख चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुबगुबीत फुगलेला असा अंडा पराठा. चला तर पाहूया यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 2 अंडी घेतलेले आहेत. तसेच मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. तसेच 2 चमचा तेल घ्यायचं आहे आणि चवीपुरते मीठ. सुरुवातीला आपण एका प्लेटमध्ये अंडी फोडून घेऊया. शक्यतो तुम्ही असे एक पसरट भांडा घ्या किंवा प्लेट घेतलात तरीही चालेल. जेणेकरून आपला पराठा सर्व बाजूने व्यवस्थित त्याला आपण बॅटर लागेल. इथे मी दोन्ही अंडे आता फोडून घेतले. चवीपुरती मीठ घालून घेऊया आपण. नंतर अंडा आपण फेटून घेणार आहोत. इथे आपण बघाल इथे अंडा आपले दोन्ही फेटून झालेले आहेत. टिफिनसाठी किंवा अगदी संध्याकाळी सकाळच्या नाश्त्यासाठी एक मस्त असा हा पदार्थ आहे आणि मुलांनाही आवडतो. टेस्टही तेवढी छान लागते. तसेच मोठेही अगदी आवडीने खातात. आता आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो पूर्णपणे घालून घेणार आहोत. कोथिंबीर घातलेली आहे इथे मी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार करावं. इथे मी थोडीच घातली मिरची. लहान मुलांसाठी आहे त्यामुळे इथे मी मिरची थोडी घातलेली आहे. नंतर आता पुन्हा फेटून घेणार आहे जेणेकरून सगळं साहित्य मिक्स होईल. इथे आपल्याला व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आपण बघाल इथे. नंतर आपण जो पिठाचा म्हणजे कणकेचा जो गोळा घेतला होता त्यातली एक छोटी गोळी घेणार आहोत इथे. छोटीशी आपण त्याची चपाती लाटून घ्यायची आहे पहिली. नंतर त्यांना आपण समोरासमोर असे 4 भाग करून घेणार आहोत सुरीच्या साहाय्याने. पूर्णपणे चिरणार नाहीत आपण तर मध्ये थोडासा गॅप ठेवून आपण बघू शकता इथे मी चिरून घेतलेल्या नंतर त्याच्यावरती मी तेल लावणार आहे. सुरुवातीला तुम्ही तेल लावून नंतर कट करून घेतलं तरीही चालेल. तेल मात्र आपण सगळीकडे व्यवस्थित लावून द्यायचं आहे. तेल आता आपल्या इथे व्यवस्थित लावून झालेलं आहे सगळ्या बाजूनी. त्यावर नंतर आपण थोडंसं पीठ जे असतं ते थोडं घालून घेणार आहोत. यासाठी की आपण जो पराठा करणार आहे ना तो मस्त असा गुबगुबीत म्हणजे फुलून एकदम फुगून वरती येईल आणि मुलांनाही ते आवडेल म्हणजे खायलाही आवडतं. आतूनही छान शिजतो. थोडीशी मी कोथिंबीर पण घातली आहे. नंतर आपण ते थोडंसं फोल्ड करून घेणार आहोत. दुसरी बाजू सुद्धा त्याच्यावरती आपण फोल्ड करायच्या. अशा प्रकारे आपले 3 भाग झाले होते. त्याच्यामधले आपण साईडचे दोन्ही भाग फोल्ड करून ते मधल्या भागावरती आणणार आहोत. नंतर मधल्या भागाचा जो चपातीचा जो भाग होता कट केलेला तो सुद्धा आपण वरून फोल्ड करून घेणार. अशा प्रकारे आपला चौकोनी पराठा तयार झालेला आहे. तुम्ही गोल केलात तरीही चालेल. नंतर थोडं पीठ घेऊन आपण लाटून घेणार आहोत. लाटताना आपण काळजी घ्यायची जेणेकरून आपला पराठा जो आहे तो छान असा चौकोनीच लाटला जाईल. मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार असलेले पदार्थ सुद्धा आवडतात. नंतर आपला पराठा आपण जे अंड्याचं बॅटर केलं होतं त्यामध्ये आपण हा मिक्स करून घेणार होतं. नंतर आपण पॅन एकीकडे गरम करत ठेवलं होतं मी. पॅनवर थोडंसं तेल घातलं होतं सुरुवातीलाच मी इथे. नंतर साईडने सुद्धा आपण इथे पॅनवरून तेल घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम ठेवायची आणि मस्त असा खमंग आपण दोन्ही बाजूनी शिजवून देणार आहोत. म्हणजे फ्राय करून घेतोय बघा आपण इथे. मस्त असा आपला रंगही आलेला आहे आणि आपला हा पराठा छान असा फुलायला लागलेला आहे. आपण बघू शकता इथे किती छान फुललेला आहे तो. मस्त असा गुबगुबीत पराठा तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल मित्र-मैत्रिणी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. धन्यवाद.